कूलरचा करंट लागून दरवर्षी कितीतरी जणांचा मृत्यू होतो, परंतु ह्या जर काही टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा कूलर करंट मारणारच नाही। तर कूलरमध्ये करंट येण्याचं मुख्य कारण म्हणजे की अर्थिंग नसणं। तर तुमच्या घरात अर्थिंग असलेल्या प्लगमध्येच तुम्ही कूलर लावा, अन्यथा तुम्ही स्पेशल अर्थिंग असलेलं बोर्ड तुमच्या कूलरसाठी बनवून घ्या आणि त्याच बोर्डामध्ये तुम्ही कूलर लावा, जेणेकरून तुम्हाला करंट लागणारच नाही। दुसरी केअर म्हणजे की तुम्ही कूलर लावण्याआधी तुमच्या कूलरची वायरिंग तपासून घ्या। आता वर्षातून फक्त आपण एकदाच कूलर लावतो, त्यामुळे वर्षभरात त्या कूलरची वायरिंग खराब तर झाली नाही ना आणि कुठली वायर कूलरला टच तर करत नाही ना, हे तुम्ही एकदा तपासून घ्या। आणि असं जर असेल तर योग्य इलेक्ट्रिशियन बोलवून त्या कूलरची वायरिंग दुरुस्त करा आणि नंतरच कूलर लावा। तिसरी केअर म्हणजे की कूलरमध्ये पाणी भरत असताना शक्यतो तुम्ही कूलरचं बटन बंद करा किंवा कूलरचा प्लग काढा आणि नंतरच त्यामध्ये पाणी भरा। चौथी केअर म्हणजे की तुमच्या कूलरच्या मोटरवर पाणी तर पडत नाही आहे ना, हे तुम्ही एकदा नक्की चेक करा, कारण तुमच्या कूलरच्या मोटरवर जर पाणी पडत असेल तर यामुळे तुमची मोटर खराब होईल आणि याच कारणामुळे तुमच्या कूलरमध्ये करंट येऊन जाईल। शेवटची केअर म्हणजे की कोणत्याही ओल्या जागेवर तुमचं कूलर ठेवू नका आणि ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नका आणि लहान मुलांना शक्यतो कूलरच्या दूरच ठेवा। त्यामुळे तुमच्या घरी जर कूलर असेल तर या केअर नक्की फॉलो करा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका।